जय श्री कृष्ण माऊली. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया या अभंगावर निरूपण करणार आहोत. आज नरक चतुर्थी आहे आणि त्या नरकासुराला भक्तासाठी देवाने कसं मारलं हे आपल्याला बघायचं आहे या अभंगातून. तर आता आपण निरूपणाला सुरुवात करूया. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला. दीननाथा ब्रीध सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. पतित पावन ब्रीद चराचर, पातकी अपार उद्धारिलो. तुकया बंधू मने द्रौपदीचा धावा, केला तैसा मला पाव आता. जगदवंदे जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा ह्यांचा धावा द्रौपदीने केलेला आहे. आणि हा अभंग कोणी रचलेला आहे माहिती का? तुकया बंधू म्हणे. तुकयाचा बंधू कान्होबा महाराज. कान्होबा महाराजांचा अभंग आहे हा 4 चरणाचा. ऐका. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला. हे देवा, कुठं गुंतलास रे तू? आणि तू एवढा उशीर का लावलास? आम्ही तुमची वाट बघत आहे. कोण बोलतंय हे? नरकासुरानं 16,100 मुली त्याच्या बंदीत टाकल्या होत्या महाराज. म्हणून त्या मुली भगवंताचा धावा करत होता. हे देवा, तुझ्याशिवाय कोणी नाही. तूच आमचा माता पिता बंधू भगिनी सगळं काही तू आहेस आणि तुझ्याशिवाय आम्हाला इथून सोडवणार कोणी नाही. म्हणून त्या गोपिका धावा करत होत्या. त्या मुलींना तर बंदीत टाकलंच, पण असा पण उत्पात खूप माजला होता. मीच मोठा, मीच अमर आणि सगळी सत्ता माझ्या हातात, म्हणून तो दुष्ट राक्षस खूप त्रास देत होता सगळ्यांना. मग एक दिवस काय झालं? स्वर्गाचा राजा इंद्र श्रीकृष्ण परमात्म्याकडे आलेले आहेत. हे देवा, मदत करा काहीतरी म्हणून परमात्म्याकडे गेलेले आहेत. इंद्राचं स्वागत केलं देवाने. भगवंत सत्यभामेच्या घरी बसलेले होते आणि इंद्र तिथे गेलेले आहेत. इंद्राचं स्वागत केलं आणि सांगितलं इंद्राने, हे देवा, हे करुणा करा. अरे तुझ्याशिवाय पान पण हलत नाही रे, तुझ्या सत्तेशिवाय. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. तुझ्याशिवाय सगळं अशक्य आहे देवा. त्याच्यामुळं तू ह्या नरकासुराला मार, काहीतरी कर, माझ्या मदतीला ये, आपण युद्ध करूया, असं म्हणून देवाला विनवत होता इंद्र. इंद्राचं वचन ऐकून सत्यभामा म्हणते, देवा, मला पण यायचं आहे. तुम्ही कसे कर्म करतात हे मला बघायचंय. नाही ग सत्यभामे, तुला कसं नेऊ सांग बरं. ते युद्ध काही सोपं नसतं. तिथं वारा, ऊन, पाऊस सगळं सहन करावं लागतं. बाणाचे घाव पण सहन करावे लागतात. बाणावर बाण चालतात. तिथे असं ह्या राजमहालासारखं असं ऐश्वर्य नाही. तरी पण सत्यभामा हट्ट करत होती. इकडे त्या नरकासुराने बंदीत टाकलेल्या त्या 16,100 मुली भगवंताचा धावा करत होत्या. हे देवा, हे करुणा करा. दयाळा, तूच दयाळू, मायाळू, कनवाळू, कृपाळू आहेस ना. मग तुझ्याशिवाय आम्हाला कोण सोडवणार सांग बरं. असा भगवंताचा धावा चालू केला. दीननाथा ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. हे देवा, तुझा ब्रीद तू सांभाळ आणि पाप पुण्य मात्र पाहू नकोस बरं का. अरे आम्ही निष्पाप मुली आहोत आणि ह्या नरकासुरानं मात्र आम्हाला बंदीत टाकलेला आहे. देवा, काहीतरी कर आणि तू धावत ये. असा भगवंताचा धावा ऐकून भगवंताला पण
दया उत्पन्न झाली आणि भगवंत सत्यभामेसह त्या नरकासुराला मारण्यासाठी भगवंत निघालेले आहेत. हे दीननाथा, अरे मथुरेत जन्मलास आणि गोकुळात त्या गोपिकांचं मात्र चित्त चोरून घेतलंस. काय काय संकट नाही आले. आघासुराला मारलंस, बकासुराला मारलंस, पुतनेचा अंत केलास, गोवर्धन करंगुळीवर धरून त्या गोकुळाचं रक्षण केलंस. मग आमच्यासाठी का तू अंतरलास देवा? अरे भगवंता, आम्ही मनापासून तुझा धावा करत आहे, पण या नरकासुराच्या बंदीतून मात्र आम्हाला सोडव, असा त्या मुली, त्या स्त्रिया धावा करीत आहेत भगवंताचा. हे देवा, अरे तुझ्याशिवाय आमची मुक्तता करील तरी कोण? हा दुष्ट राक्षस आम्हाला इथे घेऊन आलेला आहे. हे कालिया मर्दना, तू धावून ये, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. जसं रुक्मिणीचा इरह तू जाणलास ना, तसा आमचा पण इरह जाण देवा, आणि तू धावत ये. अशी ती 16,100 स्त्रिया त्या भगवंताचा धावा करीत आहेत. भगवंताला मात्र कनवाळा आलेला आहे आणि भगवंत त्या नरकासुराला मारण्यासाठी गेलेले आहेत. भगवंताने त्या नरकासुरासोबत युद्ध केलं. देवाला माहिती होतं स्त्रीच्या हाताने हा नरकासुर मरणार आहे, म्हणून सत्यभामेला पुढे करून थोडंसं युद्ध केलं आणि भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या नरकासुराचा मात्र वध केलेला आहे. तो कधी केलेला आहे माहितीये? कृष्ण पक्षातली आश्विन महिन्यातली चतुर्दशी होती त्या दिवशी, आणि त्या दिवशी मात्र श्रीकृष्ण भगवंतानं त्या नरकासुराचा वध केलेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. नरकासुराचा वध झालेला आहे आणि भगवंत त्या बंदीशाळेकडे आलेले आहेत. 16,100 स्त्रिया त्यांना मुक्तता केली आणि मग त्या स्त्रिया मात्र भगवंताला विनवत आहेत, हात जोडीत आहेत. हे देवा, हे करुणा करा. हे भक्तवत्सला, अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. बघ, ह्या नरकासुरानं आम्हाला बंदीत टाकले, आम्हाला जग स्वीकारणार नाही देवा, म्हणून तूच पदरात घे, म्हणून ह्या विनवणी करत होत्या. म्हणून ह्या भगवंतानं त्या 16,100 स्त्रियाशी आनंदाने पाणी ग्रहण केलेलं आहे. माऊली, तुम्ही म्हणता ना श्रीकृष्णानं 16,108 स्त्रिया केलेल्या आहेत, पण हे भक्त आहेत. तो निर्गुण निराकार आहे माऊली, आणि त्याला कसलं संसार आणि कसलं संसार बंधन आले. तो नावारूपापेक्षा वेगळा आहे. तो पुरुषोत्तम आहे. तो स्वतंत्र आहे माऊली. पण हे संसारी लोक मात्र भगवंताला पण नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारे त्या गोपिकाची सुटका केलेली माऊली त्या श्रीकृष्ण परमात्म्यानं नरकासुराला मारून. म्हणून आज नरक चतुर्थीच्या दिवशी हे कीर्तन, हे निरूपण आपण ऐकलंच पाहिजे, कारण आपल्याला कळलं पाहिजे नरक चतुर्थी काय आहे म्हणून, आणि हे केल्याने काय होतं हे आपल्याला कळलं पाहिजे. श्रीकृष्ण त्याच्या धामाला नेतो माऊली, निज धाम आपल्याला प्राप्त होतं. आणि जर ह्या चंद्र उदयाच्या नंतर जो कोणी स्नान करेल, अभ्यंग स्नान, तो नरकात जाईल, असा श्रीकृष्ण परमात्म्याने वरदान दिलेलं आहे. म्हणून ह्या नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी चंद्र उदयाच्या आधी आंघोळ करणं, अभ्यंग स्नान करणं खूप महत्वाचं आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.